होते नाथ महाराज, आजच्या या प्रसंगाला संत सज्जन आणि मायबापांना हनुमंतरायाचं त्या ठिकाणी आगमन झाल्याच्या नंतर हा भरत त्या ठिकाणी अतिशय चिंतातूर झालेला आहे महाराज, आणि रामाच्या वियोगाने तो संतप्त होऊन तो अतिशय दुःखी झालेला आहे, आणि का राम प्रभू येत नाहीत असा त्या ठिकाणी हा भरत असणारा तो विचार करू लागलेला आहे असे ग्रंथ समजलाय. पादुका पुजोनी आते निगोते सकळ ऋषीवरा परते भरत पुसत से फिरते श्री रघुपते काने. मग त्या ठिकाणी सर्व ऋषी मुनी सर्वांनाच तो अतिशय त्या ठिकाणी दुःख झालेला आहे महाराज, कारण का मी आतापर्यंत जे राम प्रभूची सद्भावनेने मी त्यांची भक्ती केलेली आहे, आणि भक्ती करून सुद्धा राम मला भेटत नाहीत आणि का राम प्रभू येत नाहीत असा हा भरत त्या ठिकाणी विचार केलेला आहे. 14 वर्षे लोटले पुरे 2 दिवस अधिक वरे श्रीराम याची निर्धारे केले खरे उदासता. त्या ठिकाणी भरत हा म्हणतोय की राम प्रभूला 14 वर्षाचा वनवास होता, आणि 14 वर्षे हे उलटून गेले आहेत, वर 2 दिवस झालेले आहेत, तरी म्हणले राम का येत नाहीत, कशामुळे ते उदास झालेले आहेत, का नाराज झालेले आहेत असा भरत त्या ठिकाणी विचार करू लागलेला आहे. म्हणतात श्रीराम पहिलाचे विरक्ते राजे लोभ उदास होते वरी वनवास झाला प्राप्त सुखात होते तेने त्याचे. पण भरत हा त्या ठिकाणी सांगतोय की माझा राम असणारा हा पहिलाच विरक्त आहे महाराज, त्याला राज्य भोगाची अजिबात त्याला अभिलाषा नाहीये, तो म्हणजे राज्य भोगांचा तो उदासीन आहे, आणि त्याला त्यामध्ये वनवास प्राप्त झाला आहे, अशा प्रकारचा तो भरत असणारा तो त्या ठिकाणी विलाप करू लागलेला आहे महाराज असे ग्रंथकर्ते सांगले आहेत. आत्मा राम निश्चित सुचित नेने नित्य वर्ते काय से राजे राजाते विषय देत अतिमित्या. त्याला हा विषय हा असणारा म्हणजे अतिशय मिथ्या आहे, कारण का विषयांचा पडी पाडू आणि गोड परमार्थ तया लागे करू, तसा म्हणले मी या विषयामध्ये काय झालेलो आहे गुंतलेलो आहे असा हा भरत त्या ठिकाणी विलाप करून बोलतोय. मिथ्या पदार्थ रघुपते नतळे सर्वता निश्चिते आमाशी लागली आहे भ्रांती वच्चे चित्ते राम भेटे. हा भरत असणारा हा राम भजनाचा असणारा तो आत्मा राम होता महाराज, तो अतिशय निश्चयानं भजन करणारा होता, आणि जो जे वांचिल तो तेला हो, कारण का तो चिंतामध्ये जातो, सतत त्याच्या रामाचं ध्यान होत, आणि त्यामुळं तो मला राम का भेटत नाही असा हा भरत त्या ठिकाणी विलाप करून अतिशय दुःख व्यक्त केलेला आहे. काय आम्ही केले भक्ते कोण आचरले तपसित ते आत्वा नाही अंतरे वरते सोदर निश्चते रामाचे. म्हणले त्या ठिकाणी भरत हा स्वतःला त्या ठिकाणी दोष देऊ लागलेला आहे, म्हणले भरता रामाचं आणि अंतर्भक्त म्हणजे अंतर्भावानं तो ओळखणारा आहे, तो अंतर्ज्ञानी आहे, आणि तो आज आम्हाला भेटत नाही, त्याची आम्ही एवढी तपस्या
केलेली असून सुद्धा तो आम्हाला भेटत नाही, त्यामुळे मी विषयामध्ये लुडबडलो गेलेलो आहे, गुंतला गेलेलो आहे, असा हा भरत त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला तो दोष देऊ लागला आहे असे ग्रंथकर्ते सांगले आहेत. तिळयक भासे वेदभान तेथे सर्व तान माने मन आम्ही तरी केवळ सापत्ने केवळ रघुनंदन भेटेल. मग ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगतायत महाराज की एक तीळ असतो महाराज, पण त्या तिळामध्ये कुठलाही भेदभाव दिसत नाहीये. तसं म्हणले रामात आणि आमच्यात कुठला सद्भाव नाही, पण रामाला असं वाटत असत की आम्ही सावत्र आईचे असल्यामुळं तो आम्हाला भेटत नाही, असा तो आपल्या स्वतःला तो त्या ठिकाणी दोष देऊन तो बोललेला आहे. पूर्वी विषय लोग ठकलो माया मातोरे नागवलो श्रीरामासे अंतरलो भोग बुद्धे करोले. अहो म्हणले भोगाची बुद्धी मी केली, अहो म्हणले मनामध्ये विषय धरून म्हणले मी माया मातुळा म्हणजे आजुळाला गेलो. आपली लहान मुलं जातात महाराज झुक 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 आजी न गाडी मामाच्या गावाला जाऊया, अशा प्रकारे मी म्हणले मामाच्या गावाला गेल्यामुळं आज रामापासून मी नागवलेलो आहे, दुरावलेलो आहे, असा हा भरत त्या ठिकाणी स्वतःला तो दोष देऊ लागलेला आहे असे ग्रंथकर्ते सांगले आहेत. ते तोनी तापे प्रियसे सद्गुरूचे माता उपासे अंगीकारी तो राजासी अभिषेकासे करू दे. मग त्या ठिकाणी म्हणले मी माथुराहून म्हणले दशरथ राजा मेलेली वार्ता कळल्यानंतर आलो तिथं, आणि जी दासी ठेवलेली होती मंत्रा महाराज, त्या मंत्रेनं कैकेयीला काही वेळी सांगून म्हणतो तिला राज्याचा म्हणले तुझ्या भरतासाठी उपभोग माग म्हणून असा उपभोग मागितलेला होता. आणि त्या विषयामध्ये म्हणले मी तिथं आलो, आणि आल्याच्या नंतर तिथं असणारे आमचे जे सद्गुरू असणारे वशिष्ठ आहेत, आणि तेही मला म्हणायला आले की तू त्या राजाचा अंगीकार कर, राजावर तू बस, त्याच्यामुळं म्हणले सर्व काही हे दुःख माझ्यावर ओढवलेलं आहे, त्यामुळं राम प्रभू हे दुरावलेले आहेत, असा भरत त्या ठिकाणी विलाप करून अतिशय दुःख व्यक्त करून आले असे सांगितले. मज समुख सकळ जन बोलता विछाप दारुण मज मारू मज जाता रघुनंदन म्हणून जग निंदिती. नंतर म्हणले ते झालं, आणि म्हणले मी रामाला भेटायला म्हणले निघालो, आणि निघाल्याच्या नंतर जी म्हणले अयोध्येतली जी सैनावती जे जण माणसं होती महाराज, तीही मला म्हणले अभिलाष म्हणजे मला ते बोलू लागले, त्यांचा शाप म्हणले ते काय म्हणाले ते हा म्हणले राज्याच्या उपभोगासाठी हा रामाला मारायला हा वनातही चाललेला आहे, आणि तोही म्हणले माझ्या माथ्यावर अभिलाष आहे की काय, हा सर्व पाठीमागचा तो इतिहास नजरे समोर आणून तो अतिशय विलाप करू लागलेला आहे असे ग्रंथकर्ते सांगले आहेत. भेटू गेलो वनवासात तेथेही झालो अपेस स्वमित्र धावे वेगेसी राज्य लोबासे मनोले. अहो म्हणले तिथून निघालो, लोक दोन माणसं तर बोलली तरी आम्ही शाप दिला मला. तिथून म्हणले चित्रकूट पर्वतावर रामाला भेटायला गेलो, जाता जाता म्हणले मधी काय झालं संगतपूर राज्य लागलं, आणि तिथंही म्हणले गोवाखानं मला पाण्याला स्पर्श करू दिला नाही महाराज, आणि म्हणले हा असताना म्हणले हा राज्याच्या उपभोगासाठी म्हणले हा इथंही म्हणले भरत हा रामाला मारायला आला की काय म्हणून
तो लक्ष्मणही माझ्या अंगावर धावून आला असे ग्रंथ करते या ठिकाणी सांगले आहे. श्रीराम सवय आपण वचन बोलिले ते कठीण तुझ करवावी सिंचन म्हणून आपण सरसावले. अहो म्हणले तिथं माझी आणि कशी बशी म्हणले राम प्रभूची भेट झाली महाराज. आणि त्यावेळेस मला रामही असं म्हणले की हे भरता म्हणले तुला मी राज्याभिषेकावर म्हणले तुला काय करणार होतो बसवणारच होतो तुझं म्हणले प्रतिष्ठा करणारच होतो पण तू इथं आलास तर म्हणले तुला काय करतो तर म्हणले राज्याभिषेक करतो तुझा आणि राज्याच्या सिंहासनावर बसवतो असं मला त्या ठिकाणी रामही बोलले असा भरत त्या ठिकाणी विलाप करून म्हणलेला आहे. त्याची काळी दिले पात माझा वावा तवरीत वाचन जो जित पाषाण वर्त भूमी भार. मग त्यावेळेस म्हणले राम प्रभू असं बोलल्याच्या नंतर शब्द हे शस्त्र आहे महाराज आणि रामाचे शब्द माझ्या हृदयाला म्हणले ते म्हणले काय भिडले लागले ते लागल्याच्या नंतर माझा म्हणले प्राणच त्या ठिकाणी जावा पण म्हणले काय झाले म्हणले हे मला दुःख भोगायचं होतं म्हणून या करता म्हणले मी या जमिनीवर म्हणले दगडासारखा भार होऊन राहिले रामा म्हणजे भार होऊन राहिलोय असा भरत त्या ठिकाणी बोललेला आहे. भूमीला ठसकत लागलं झालं लवकरच झालं. हरी हरी पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. 14 वर्षे लोटली पुढे अर्थ श्याम पहिले पुढे 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 अर्थ 27 नाही तिकडून सांगितले तेव्हा ते ह्या श्लोकाच्या कोणी तिकडे पुढे अर्थ हे तैसाची झाला विषयाभिलाषे महिला राज्य घेऊन प्रतला दृढत्वे कळला लोभ रामा. अहो दृढत्व म्हणले म्हणले रामाला माझा म्हणले लोभाचा कळलेला आहे. मी असं बोलल्यानंतर म्हणले मी काय केलं अर्थ इतुकाची ठावा त्याप्रमाणे म्हणले मी रामाचा म्हणले जो राजा आमचा लोभ होता ते तसाच म्हणले घेऊन मी परतलो असा हा भरत त्या ठिकाणी बोललेला आहे. हनुमान ओसगी समवेत गगनी जाता मार्ग त्याशी गेले उदक बाण अवचित सोडिला. हनुमंतराया ज्या वेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली महाराज त्यावेळेस ते आकाश मार्गाने द्रोणाद्री पर्वताचे औषधीची घेऊन जात होता आणि त्यावेळेस मी त्याला बाण मारला आणि त्याच्या बोळासोबत मी काय केलं उदक घातली आणि ते माझ्या माथ्यावर पातक बसलं की काय असा हा भरत त्या ठिकाणी विलाप. राम भक्ता वरी संधान धन विचारिता केले जा महापापी अनको मदहुनी पै आसे आहे. अहो माझ्यासारखा महापापी म्हणले मीच आहे दुसरा
कोणीच असू शकत नाहीये. कारण का जो असणारा हा कोण रामाचा भक्त होता हनुमान, आणि त्याला मी बाण मारून सुद्धा तो खाली येऊन मला त्यानं काय म्हणला तर राम प्रभू हे सुरक्षित आहेत, ते येणार आहेत असं सांगून मला क्षम दिलेला आहे, असा हा भरत त्या ठिकाणी बोललेला आहे. आघाधान्याचा परिवार विश्रांत मानित अनुमात्र समाधान वेगवत मज सत्वर दिधले. म्हणले हनुमंताचं असणार हे म्हणले बडिवार कार्य आहे. तो कसा भक्त आहे आणि भक्त असल्यामुळं त्यानं मला क्षमा केली आणि राम येणार आहे ते सांगितलं. अशामुळं त्याचं मला माझ्या माथ्यावर पातक आहे आणि त्यामुळं मला राम भेटत नाहीये, असा हा भरत त्या ठिकाणी आपल्या स्वतःला दोष देऊन बोललेला आहे. आयशे जाणता ही तत्वता कोण माझी विषय शकता सवयने वंचे हनुमंता लोभे सर्वता नाढिलो. म्हणले मी या सर्व विषयांच्या ह्याच्यामध्ये नाडलो गेलेलो आहे आणि त्यामुळं काय झालेलं आहे तर मला राम प्रभू भेटत नाहीयेत, असा हा तो त्या ठिकाणी विलाप करून राहिला आहे. नाही वैराग्य कडाडी निरांगे घालून यावडी भेटी न घेते तातडी धरली गोडी विषयाची. म्हणले ही विषयाची गोडी धरल्यामुळं वैराग्याची मला काय होत नाही तर चाड भेटत नाही, त्यामुळं मला राम भेटत नाहीये, असा भरत त्या ठिकाणी बोललेला आहे. महापातकाचे फळदारून विषयेशी हेची जाण विषय गोडी पुन्हा पुन्हा सर्वता मन सांडिना. विषयांचं कसं आहे पातक महाराज, विषयामध्ये हा माणूस पुन्हा 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 म्हणतो पाप कर्म केलं जातो आणि त्यामुळं त्याचं काय होतं तर ते अद्भुतीला जात असतो आणि त्यामुळं त्याला राम भक्त म्हणजे राम भेटत नाही, असा हा भरत त्या ठिकाणी बोललेला आहे. महापातकी विषय पण म्हणून यार गुणंधन नित्य झाला उदासीन सर्वता वधन न पाहे. म्हणजे मी असणारा विषयामध्ये अतिशय लुडबडून गेलेला आहे, असणारा मी महापापी आहे, त्यामुळे मला राम भेटत नाहीये. अशा स्वरूपाचा तो असणारा कोण तर भरत त्या ठिकाणी विलाप करून आपल्या स्वतःला दोष देऊन बोललेला आहे. कशाशी आहे जीवे दिदी प्रथमीशी भारभूत वरता जीवनी काय येत आती निंदित लोकिकी. म्हणले ज्या जीवाला म्हणले रामाचं नाव घेता येत नाही, ज्याला राम भेटत नाहीये आणि त्याला या म्हणजे भूतलावर राहणं हे निंदनीय आहे. ते जसं दगडासारखं आहे तसा मी काय आहे तर महापापी आहे, असा भरत त्या ठिकाणी बोललेला आहे. उदास होऊन श्राम पाहे त्याचे हृदय सांडून जाये जळो त्याचे जीवित्व काय भार नसाये धरित्री. म्हणले उदास होऊन हे राम प्रभू म्हणले आपल्याला म्हणजे पाहू शकत नाहीयेत आणि मला राम भेटत नाही, त्यामुळं काय होणार आहे ज्याच वेळेस म्हणले मला रामानं बोललं होतं त्यावेळेस माझा प्राण गेला असता तर म्हणजे अतिशय उत्तम झालं असतं, आज मी राम अधोगतीला गेलो असतो, पण या धरणीला मी भार म्हणून राहिलेलो आहे, असा भरत त्या ठिकाणी बोललेला आहे. आम्ही तरी अत्यांत बंधू रामाचे मनवित त्याशी न पाहे रघुनाथ गेला निश्चित सांडोनी. म्हणले आम्ही तर असणारे अत्यंत जवळचे आप्त आहोत, आम्ही रामाचे बंधू आहोत, तरी तो आम्हाला पाहत नाहीये, आमच्या
सारखा दुर्भागी आम्हीच आहेत असा भरत त्या ठिकाणी बोललेला आहे. म्हणून या शोका कुलीत विलाप करी दुःखाकांत नेत्री अश्रुधारा सर्वच पडिला मूर्तीत धरे बरी. असं भरत त्या ठिकाणी अतिशय दुःख व्यक्त केलं. शोका कुलीत झाला महाराज. डोळ्यातून पाणी वाहू लागलं. अंगावरले एक शहार उभा टाकले होते महाराज. दात्र चळचळा कापू लागलेले आहेत. अशा अवस्थेत त्या ठिकाणी राम भेटत नाहीत म्हणून दुःख व्यक्त करून तो भरत त्या ठिकाणी मूर्छित पडलेला आहे असे ग्रंथकर्ते सांगले. डोके जाळीले अंतर प्राण जावो पाहेत सत्वर कैसा शत्रुघ्न महावीर दुखे तत्पर राम विलये. जशी भरताची अवस्था झाली महाराज तशी शोकानं त्या ठिकाणी शत्रुघ्नाची अवस्था झालेली आहे महाराज. आणि तो शोकानं अतिशय त्यांचे दात्र कापू लागलेले आहेत. शरीर चळचळाकम कापू लागलेला आहे. तोही त्या ठिकाणी मूर्छित झालेला आहे असे ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगले आहेत. ऋषी स्वरात येते अवस्था श्याम वेगे भ्रते सीता नेत्री जलबिंदू सर्वता रोमांचितता शरीरी. ज्यांचं रामावर नितांत प्रेम होतं महाराज. जे ऋषीश्वर होते तीही रामाच्या विरहानं त्या ठिकाणी अतिशय दुःखित झालेले आहेत आणि तीही मूर्छित झालेले आहेत असे ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगले आहेत. घंटी बाजते पैदाटती घातरे चळचळा कापती अनावर प्रेम स्थिती ऋषी लोळती गडबडा. त्या ऋषींची अवस्था अशी झाली की कंठ दाटून आलेला आहे. अंगावरले रोमांच उमटले. शरीर चळचळा कापू लागलेला आहे महाराज. आणि रामाच्या वियोगानं ते आम्हाला राम भेटत नाहीयेत. राम का अयोध्येत येत नाहीयेत म्हणून ते गडबडा लोळू लागलेले आहेत असे नाथ महाराज या ठिकाणी सांगले. नागरिक लोक समर्थ श्याम वेगे संतप्त देह भावन सांभाळी अवघे मूर्तीत पडिले. रामाच्या वियोगानं त्या अयोध्या नगरीची जी समस्त जन होती महाराज जी लोक होती ती रामाच्या वियोगानं अतिशय दुःखी झालेले आहेत. आणि ती त्या ठिकाणी राम का भेटत नाही का अयोध्येला येत नाहीत म्हणून गडबडा लोळू लागलेले आहेत असे नाथ महाराज सांगतात. देखो निभृताची अवस्था प्रेमन साहेती हनुमंता मूर्तीत पडिला तत्वता होय आवरिता विवेक. मग त्या ठिकाणी राम प्रभूंनी जी जी हनुमंताला सांगितली होती महाराज कारण त्याची सांगतो तिच्या म्हणजे हावभावाची जी लक्षणं होती ती सर्व काही हनुमंतानं पाहिली. आणि पाहिल्याच्या नंतर आता हनुमंतराय आता भरताला काय करणार आहे ते सविस्तर ऐका. सत्वावतावरोनी तेथ अगोचर हनुमंत येऊनी पाहतसे व्रत तवाद्भुतानिक झाले. त्या ठिकाणी म्हणले आता हा भरत म्हणले आपल्या प्राणाचा त्याग करतोय. तिकून तर राम प्रभू येणार आहेत आणि दुसरंच मध्ये काहीतरी वाढून जाईल. त्या म्हणजे आता या भक्ताचं काय आहे भक्ती जी अद्भुत आहे असा हा त्या ठिकाणी हनुमंत असणारा त्या ठिकाणी विचार करू लागलेला आणि तो पाहू लागलेला आहे असे ग्रंथकर्ते सांगले आहेत. सकळ दशरथाच्या कामिनी सवे कैकयी सुमित्रा दोन्ही कौशल्या ज्येष्ठ पत्नी दौरे करोनी पातल्या. तेवढ्यामध्ये काय झालं महाराज राजा दशरथाच्या आसपासच्या तिन्ही पत्न्या ज्या ठिकाणी भरत मूर्छित पडलेला आहे त्या ठिकाणी त्या आलेल्या आहेत असे नाथ महाराज या ठिकाणी सांगले आहेत.
माता देखती विचित्र भरत पाहता रघुवीर दिसे गोचे रसकळासी आम्हाला त्या ठिकाणी त्या माता आल्याच्या नंतर त्यांना वेगळंच दिसलं. पडला होता भरत मूर्छित महाराज, पण दिसायला तो राम भक्तीने तो रामासारखा दिसत होता. आणि त्यांना ते पाहून ते भरताच्या ठिकाणी त्या राम पाहून त्यांना आश्चर्य वाटू लागलेलं आहे, असे ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगले. तेने झाल्या भूत काय झाला तो भरत कोण्या योगे रघुनाथ येथे मूर्तीत पडिला. मग त्या ठिकाणी हा माता कैकेयी असल, कौशल्य असल, त्यानंतर सौमित्र असल, म्हणजे ते हा राम आला कधी आणि आल्याच्या नंतर इथं मूर्छित पडला कसं काय आणि कवा आला असे हा त्या ठिकाणी हाहाकार करू लागलेले आहेत, असे नाथ महाराज या ठिकाणी सांगले आहेत. काय झाला तो लक्ष्मण कोठे गेली जनक नंदिन रामे तया ते सांडून केल्या गमन एकले. म्हणले या रामाने एकट्यानंच इथं काय करून आला, काय म्हणजे आगमन कशामुळे केला आणि माझा लक्ष्मण कुठं आहे, माझी असणारी जनकाची जी मुलगी असणारी जी म्हणजे सीता कुठं आहे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी भरत मूर्छित पडला होता, पण राम म्हणून त्या ठिकाणी त्या अतिशय दुःख व्यक्त करू लागलेले आहे, असे नाथ महाराज सांगतात. म्हणून यावगी दुःखाक्रांत कर कमळी ललाट पिठी सकळा मरला हानी देहपात होऊ पाहे. अहो म्हणले हे सगळं पाहिल्यानंतर म्हणले सीता कुठं आहे, लक्ष्मण कुठं आहे, राम तर इथं मूर्छित पडलेला आहे. आणि त्या पाहून आपलं हृदय बडू लागलेले आहेत, मोठमोठ्यानं आक्रोश करू लागलेला आहेत. अशा प्रकारचा जो जिथला अयोध्येतला जो जन समुदाय होता तो अतिशय दुःख व्यक्त करू लागलेला आहे. म्हणतात राम रूपे भरतासी माता धरोनी पोटासी रुदन करी आक्रोशी जने मोकनिशी श्रीरामा. मग त्या माता होत्या राम म्हणजे राम समजून भरताला त्या आपल्याला कवटाळून धरू लागलेले आहेत, मोठमोठ्यानं त्या ठिकाणी आक्रोश करू लागलेले आहेत. अशा प्रकारचे कुठं तू बाबा रामा गेला होतास आणि हे राम लक्ष्मण कुठं आहेत, सीता कुठं आहे, अशा त्या विलाप त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. आपला त्यांचा आता प्राण जातो की काय अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे, असे नाथ महाराज सांगतात. राया सवे सहगमन करिता तुझे भेटी लागून अतिवृत्ती करो निदान सद्गुरुने आपण राहाविले. म्हणले राजा दशरथा सोबत म्हणले आम्ही जर म्हणले सहगमन जर केलं असतं तर म्हणले बरं झालं असतं, पण आम्हाला वशिष्ठांनी सांगितलं की म्हणले सहगमनाच्या सुखापेक्षा राम भेटीचं सुख अतिशय चांगलं आहे असं सांगितल्यामुळं आम्ही राहिलो आणि आम्हाला हे दुःख भोगायला भेटतंय. अशा त्या ठिकाणी ज्या माता होत्या त्या अतिशय दुःखी झालेल्या आहेत, आक्रोश करू लागलेले आहेत, असे ग्रंथकर्ते सांगले आहेत. रामाचे भेटी पुढे सहगमन ते बापुरे म्हणून या वाले पोळे निज निवाडे राहिलेले. रामाच्या भेटी पुढे म्हणले पती सोबत सहगमन करणं हे बापुड आहे, हे आम्हाला अगस्ती मुनीनं सांगितलं म्हणून आम्ही या ठिकाणी राहिलेलो आहे, अशा त्या कांता बोलतात. याला गोनी मुख जुमन माता करीत से जान काबा नये देशी प्रतिवचन
पायसे मोन धरिले या असं बोलून ते आपल्या हृदयाशी धरून जसं आपण लहान लेकराचा म्हणजे मुखा येतो महाराज तशा त्या राम समजून भरताचा मुखा घेऊ लागलेल्या आहेत आणि तू का बोलत नाहीस रामा का आमच्यावर रुसलास अशा त्या विलाप करून अतिशय दुःख व्यक्त करून रामाच्या आणि भरताच्या माता त्या ठिकाणी विलाप करू लागलेल्या आहेत असे नाथ महाराज सांगतात ध्यान भाग्य ते भरताचे ध्यान करितात रामाचे सभाये तद्रूप झाले साचे ऐसे ध्यानाचे महिमान अहो म्हणले हे धन्य धन्य हे रामा म्हणजे भरताचं महिमान आहे महाराज कारण का तद्रूप म्हणजे एकत्व होणं राम आणि भरत हे एकत्वाचं प्रतीक होतं महाराज आणि हे राम हनुमंतानं पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी हनुमंतराया म्हणतात की धन्य धन्य असणारा हा भरताचा महिमा आहे असा हा त्या ठिकाणी हनुमंतराया बोललेला आहे श्रीराम रूप देखोनी माता अति आक्रोश विलाप करिता भरत सावध झाला तिता दुःखानीच माता देखील श्रीरामाचं रूप म्हणजे कारण का राम आणि भरत हे एका पिंडाचे असल्यामुळे ते सख्खे दिसत होते एकत्वाचे दिसत होते आणि तो निज भक्तीने तो असताना तो रामाचा पक्का भक्त होता महाराज आणि ते त्या ठिकाणी सावध झाला आणि सावध झाल्याच्या नंतर त्यानं आपल्या बाजूला माथा बघितल्या आणि बघितल्याच्या नंतर त्या माताही अतिशय दुःखी दिसल्या आहेत असे ग्रंथकर्ते सांगतात येरी पाहे सावधान तो राम नो हे भरत जान तेऱ्या ध्यांत उदिग्न रघुनंदन न देखे मग हा भरत सावधान झाल्याच्या नंतर त्या मातेला समजलं की महाराज हा राम नसून हा भरत आहे आणि हे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर त्या अतिशय दुःखी झालेल्या आहेत आम्हाला राम का भेटत नाहीये बोला राम आता येते होता तुझे देखील नाही भरता ऐसे बोल बोलता झाली माता विहळ मग त्या ठिकाणी ह्या माता त्या बोलू लागलेल्या आहेत की भरताला म्हणले हे भरता म्हणले आताच इथं राम होता आणि तू पाहिला नाहीस का असं बोलून त्या माता अतिशय काय झालेल्या आहेत त्या दुःखी झालेल्या आहेत असे ग्रंथकर्ते सांगतात भरतात्यांद सवे झाला दुःखात कापान येती रघुनाथ काय ऋषी भाषित लटिकेची मग त्या ठिकाणी भरत सावध झाल्याच्या नंतर अतिशय उद्विग्न झालेला होता महाराज आणि म्हणले हे जे बोललेलं ऋषीचं म्हणले भाष्य होत ते खोट होणार नाही पण मला खोट होत की काय वाटतंय असा भरत त्या ठिकाणी बोलतो अनागत रामायणी वदली वाल्मिकाची वाणी ते लटिकी झाली कैसेनी श्रीरामा जुनी नयेची अहो म्हणले अनागत असणारी म्हणले वाल्मिकानं जी वाणी लिहिलेली आहे बोलिले वाल्मिक तैशीच चाले म्हणून वरतून जावी नामा म्हणे कारण का वाल्मिकानं जे मूल्य अनागत लिहिलेलं आहे ते लटक होणार नाही पण असं म्हणले होत की काय याच मला चिंता वाटते असा भरत त्या ठिकाणी विचार करतो हनुमान येऊन येत सवय बोलिला पुरुषार्थ शीघ्रानी रघुनाथ ते भाषित लटके का अहो म्हणले हनुमंत असणारा हा म्हणले
भक्त आहे तो, आणि त्यानेही मला जे बोललेलं आहे ते लटक होत ते मी समजू शकतोय म्हणले. तो एक पुरुषार्थ आहे, पण म्हणले असं होणार नाही आणि ते शक्यही नाही असे त्या ठिकाणी भरत विचार करतात. असो हनुमंताची गोष्टी, असो ऋषीची चावटी, श्राम सवय वाटपुटी, बोलिला गोष्टी तेही लटिकेची. मग हनुमंताची गोष्ट समजू शकतो म्हणजे ऋषींचंही समजू शकतो, पण जे मला रामानं स्वतः म्हणले सांगितलं होतं चित्रकूट पर्वतावर की म्हणले 14 वर्षे झाल्यानंतर मी लवकरात लवकर अयोध्येत येईल आणि तुझी मी भेट घेईल असं मला वाटलं होतं, पण मला राम का येत नाहीत असा भरत त्या ठिकाणी विचार करून अतिशय दुःख व्यक्त करू लागला आहे असे नाथ महाराज सांगतात. पितृआज्ञापेने मस 14 वर्षे वनवास व्रत संपादोनी त्यात भूत, येई निश्चित नेमाती. अहो म्हणले नियम हा म्हणले पितृ वचन म्हणजे राजा दशरथाचं वचन होतं की 14 वर्षाचा वनवास संपल्यानंतर तो अयोध्येत राम येईल, आणि तो म्हणले 14 वर्षाचा वनवास संपलेला आहे आणि राम आता ते येत नाहीयेत, हे माझ्या पित्याचं वचन आहे. त्या नियमाचंही उल्लंघन होत की काय असा भरत त्या ठिकाणी विचार करतो. श्रीरामाची वचने ऐशी ती व्रता झाली कैसी, आता ठेवीन काय देहासी, जीवघातासी करीन. अहो म्हणले ही रामाची जी म्हणले असणारी वचन आहेत आणि ती जर म्हणले खोटी ठरली तर म्हणले या देहाला ठेवून फायदा काय. राम भेटत नसल तर म्हणले या जीव जगात राहून काय. म्हणले या जगाला म्हणले आताचे आता म्हणले मी काय करील तर म्हणले जीव देईल असा भरत त्या ठिकाणी बोललेला आहे. रामा वाचून धर पुढी देह हराची कोरडी, कोण सोशील जन्म वेडी, घालू कडारी देह पाता. अहो म्हणले रामा विना म्हणले या देहाला सांभाळून कुठलाही फायदा नाही, आणि त्यामुळं काय करायचं तर म्हणले हा देह त्या ठिकाणी जाळून टाकायचा, आपण देह इथून ठेवायचा नाही, आपण मरायचं असा त्या ठिकाणी भरत तो विचार करून राहिला आहे. ते देखोनी हनुमंत झाला त्यांत भयभीत, कठीण भारी रघुनाथ, चिन्ह पहावीत काय याचे. मग त्या ठिकाणी हनुमंत असणारा तो अतिशय काय झाला एकदम म्हणजे हजर झाला महाराज, आणि म्हणला हा राम असणारा म्हणला अतिशय म्हणला कडक स्वभावाचा आहे, आणि त्यानंच मला म्हणले या भरतावरची म्हणले चिन्ह पहा, आणि जी जी चिन्ह आहेत ती प्रत्यक्षात मला बघायला भेटलेली आहेत, आणि जर राम नाही आलेत आपण नाही जर वार्ता सांगितली तर हा असणारा भरत म्हणले आपला देह ठेवत नाही असा हा त्या ठिकाणी हनुमंत विचार करतो. याही परी पाहता चिन्ह याचे होईल प्राणोत्क्रमण, आयशे दिसत आहे निर्वाण, रामागमन नायकता. अहो म्हणले रामाचं गमन जर यानं नाही ऐकलं, राम आता भेटले नाहीत, राम आता येणार नाहीत म्हणून जर ऐकलं तर म्हणले हा आता देह ठेवत नाही, आपला देह हा संपवल्याशिवाय राहत नाही, हा असणारा म्हणले नित्य भक्त आहे असा त्या ठिकाणी भरत विचार म्हणजे हनुमंत विचार करतो. कुंडली गरुडाधारी
पुंडलिका व्रजारी श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की मनोने हनुमान लवळ सवडी आटा भावाची परवडी उभोनी स्वानंदाची गुढी हाक फोडी राम नामे ग्रंथातील आत्माला सांगलं नाही लहानसं रूप घेतलं होतं न दिसायचं रूप घेतलं होतं हनुमंतानं रामानं आज्ञा दिली होती की त्याची परीक्षा घ्यायची आपल्याला भारताची विषयामध्ये गुंग झाला धनामध्ये गुंग झाला का काय ही अवस्था आपण बघितली पाहिजे म्हणून लहानसं रूप घेऊन हनुमंतानं आतापर्यंत भारताची परीक्षा बघितली पण कठोर भारताची परीक्षा होती ही बघितली की भारत हनुमंताला वाटलं आता काही खरं नाही म्हणून हनुमंत सावध झाले बघितलं भारताकडे आणि रामनामाची गर्जना केली सत्व वृत्ती राया भरता सांडू नको गाता घेऊन आलो रघुनाथा सोमित्र सीता समवेत हनुमंताने गर्जना केली मोठ्याने रामनामाची गर्जना केली भारता सावध का प्राण देऊ नका मी प्रत्यक्ष रामाला घेऊन आलो सीतेला घेऊन आलो असं मोठ्यानं हनुमंतराया सांगू लागलेले उठवल्या लक्ष्मण सेने निवटीला रावण बंदीचे सोडविले सुरगण राज्य विभीषण स्थापिला हनुमंत सांगू लागले कारण सीता आपलं ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली होती भारतापाशी हनुमंतराय गेले होते ना त्यावेळेस सांगितलं ना लक्ष्मणाला शक्ती लागली अहो इथून दुर्णागिरी पर्वताला लक्ष्मणाला उठविलं लंकेचा राजा रावण मारला 33 कोटी देव लोक मोकळे सोडले लंकेचा राजदर विभीषणाला केले एवढे कार्य करून रामाला सीतेला घेऊन भारता मी आलोय प्राण देऊ नको सोडवोनी जनक नंदनी राया दशरथा भेटोनी विजयी झाला राम त्रिभुवनी एकही मानी अति वेगे हनुमंतराय सांगलेलं भारता सीतेला सोडलं लंकेचं राज्य विभीषणाला दिलं राजा दशरथाची भेट रामाची झाली आणि विमानामध्ये राम लक्ष्मण सीता बसले आणि ताबडतोब या ठिकाणी आलेत भरता प्राण देऊ नको मार्गी भारत ध्वजा आपण प्रार्थोन यार गुणंदन राविले फळ भोजन येथे आपण गुंतले हनुमंताने सांगितलं भक्ताला मी पुढे आलोय आणि भारद्वाज ऋषीने विनंती केली रामाची त्या ठिकाणी फळ भोजन करीत असेल म्हणून रामाला उशीर झाला असेल राम आता आपल्यापाशी ताबडतोब येणार आहेत भरता प्राण देऊ नका तुझ होता असेल चिंता मनोनी कळवळा रघुनाथा याच लागी तत्वता पुढे मजाता पाठविले भरताला हनुमंतराय सांगूला भरता तुझ्याबद्दल रामाच्या जीवाला एवढा कळवळ आहे माझा भरत फार दुःख करीत असेल हनुमंता म्हणून मला पुढे धाडलंय आणि भारद्वाज ऋषीच्या आश्रमाला गेले आता भेटीला येणार आहेत भरता असं हनुमंतराय सांगत आहे अवघे दिसता दुःखाक्रांत जैसी प्रेते जीवहीन त्या ठिकाणी अवस्था कशी झाली होती नंदीग्रामाच्या ठिकाणी आवेदेचे जनस्थान तिथं जनलोक गेलं होतं ऋषी होते मुनी होते सगळे त्या ठिकाणी अशी अवस्था झाली होती की रामाला 14 वर्षाच्या वरी 2 दिवस झाले होते आणि रामाने
पण इथं 2 दिवस आगाव झाले. का राम भेटत नसल, का आला नसल, का आमचं पापच असल काही, का आम्ही विषयात गुंगलो म्हणून असं झालं का, म्हणून जसं मड्याच्या जवळ लोक बसते, काहीच बोलत नसते, तशा प्रकारे सर्व लोक बसलेले. शोक सांडोनी निश्चिती व्हावे सावध समस्ती, पहिला रघुपती भात निघुती ही माझी. हनुमंताने सांगितलं, दुचित बसले होते, तोंडाला हात लावले होते, सगळे बसले होते, प्रीताच्या जवळ जसेच लोक बसते तशा अवस्थेत बसले होते. कुणी कुणाला बोलणं गेलं, दुःख अवस्थेत बसलं होतं. काय झालं असं, का आमचा राम आला नसत. मग त्यावेळेस हनुमंताने सांगितलं, सावध व्हा, आता क्षणामध्ये राम मी तर तुम्हाला भेटणार आहे, असं दुःख करू नका, शोक करू नका, असं हनुमंताने सांगितले. ऐकताची तो वचनार्थ झाले सावधी, येवोनी नमिला हनुमान आनंद भरित ते सकळी. हनुमंताचं बोलणं अमृतापेक्षा गोड वाटलं. किती दुःख झालं होतं, तेवढं दुःख हनुमंताचं बोलणं ऐकलं का आनंद प्रेम मायना गेला. सावध झाले आणि हनुमंताचं दर्शन घेण्यासाठी, हनुमंताची भेट घेण्यासाठी सर्व हनुमंताकडे आली. प्राणोत्करण संकटी देवी होय अमृत वृष्टी, केली श्याम गमन गोष्टी, कपिवा कपुटी ऐकली. आता किती भयानक दुःख झालं होतं. एखादा माणूस, नाथ महाराजांनी सांगितलं, एखाद्याचा प्राण गेला, मेलं 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 वार्ता गेली हो, आणि योगायोगानं मरताळा त्याला अमृत कुणीतरी पाजलं, ते सावध झाले. त्या घरच्या लोकांना किती आनंद होईल, सोयऱ्या धायला किती आनंद होईल. तशा प्रकारे हनुमंताचं बोलणं ऐकून भारताला आनंद भयानक झालेला आहे. दुष्काळ्या जेवी मिष्टान कियावर सनी वर्षे घडते हनुमंताचे वचन, आले जीवन घेऊनी. भारताचा आवाज ऐकला, दुसरा द्रष्टा नाथ महाराजांनी दिला. आता बरेच दिवसानं अन्नच मिळलं नाही हो. अरे त्याच्या पोटाला अन्न मिळालं नाही, त्याला 5 पक्वानाचं ताट 8 दिवस अन्न भेटलं नाही, आणि 5 पक्वानाचं याच्या पुढे ताट आल्यास त्या खाणाऱ्याला किती आनंद होत असेल, काय प्रेम असेल. किंवा या 4 महिने पावसाचा थेंबच पावसाळ्यात पडे नाही गेला, आणि एकाएकी जर पाऊस पडला तर किती शेतकऱ्याला आनंद होतोय. तशा प्रकारे त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी सर्वांना आनंद झालेला आहे. देखून या हनुमंता ते मिठी घालून या भ्रताते, आले मुनी ठेविला तेथे झाली समस्ते संजीव. निर्जीव झाल्यासारखे जातो. भरत मूर्छित पडला होता, कोणी कुणाला बोलायला गेलं, काही करावं याचा विचार राहिला नव्हता. पण हनुमंताचं बोलणं अमृतापेक्षा गोड लागलं, म्हणून सर्व सावध झाले आणि हनुमंताला आलिंगन देण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी सर्व हनुमंताकडे आली. ब्रह्मबुद्धी हरपे रत्न ते समबुद्धी पाहता नल भेदान, दीपागमन होताची पूर्ण सापडे क्षण लागता. महाराजांनी दुसरा दृष्टांत दिला. एखाद्याचा अंधार भिन्न झालेला आहे आणि गळ्यातला अलंकारच आपला हरवलेला आहे. किती जरी अंधारामध्ये, भिन्न अंधारामध्ये चापू लागलं ते सापडू शकत नाही. काय करावं लागेल ते खूप हुडकीले, खूप हुडक साप आले, पण सापडत नाही. पण त्याच्यामध्ये जर ज्योत लावली किंवा लाईट जर लावली तर पटकन आपल्याला ते सापडत आहे. तशी अवस्था त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी भारताची आणि सर्व जन लोकांची झालेली आहे. देवी रामागमन सुखाचा हनुमंती परशाचा, मोहाधिकारी बुडतासाचा झाला प्रकाशाचा सुकाल. या ठिकाणी किती आनंद झाला. त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी भारत ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी पूर्ण अंधार पडल्यासारखी अवस्था झाली होती. परत ज्योत असणारे हनुमंतराय होते, तो प्रत्यक्ष हनुमंत आले
आणि जसा अंधारामध्ये अलंकार हरवलेला प्रकाश केल्यावर सापडत तेवढा आनंद आज भारताच्या ठिकाणी झालेला आहे. सोन्या मोहांधकार उजळे सकळाचे अंतर अंतरी प्रकाशला रघुवीर दुःख समग्र निरसले. अहो एवढा विचार केला अंधार होता ते एकदम प्रकाशच झाला आणि सगळ्याची भावना एकदम प्रकाश ज्योती सारखी झाली आणि रामाचं ध्यास लागलं. महागला दुःख विसरून गेले. आता राम येणार आहे, आमची भेट होणार आहे म्हणून त्या ठिकाणी सर्वांना आनंद झालेला आहे. दुःख निरसोनी सुखदाता श्रीरामाची भेटी करिता ऐशा सद्गुरुशी तत्वता उत्तीर्णता केली घडे. आता हनुमंताचं नवल करायची गोष्ट दुःख झालं होतं. भयानक 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 दुःख झालं होतं आणि हनुमंतानं सांगितल्यावर किती आनंद झाला. आणि असा सद्गुरु बनू लागले हनुमंताला. या सद्गुरूचा उपकार आपण कसा फेडावा आणि त्याने काय सांगितलं. एखाद्याला जर एखादी चांगली गोष्ट झाली, एखाद्याच्या घरामध्ये 12-50 वर्ष विकृत झालं नाही आणि योगायोगाने जर पोरग झालं आणि एखाद्यानं वार्ता तिकडून सांगितली आणि तुमच्या घरी आज तुमच्या इथं अमुक ठिकाणी तुमच्या मुलाला पोरगा झाला, काय आनंद होईल. बरेच दिवस नसताना झाला तसा आनंद त्या भारताच्या ठिकाणी झालेला आहे. चिंतामणी देत चिंतितार्था कल्पतरू कल्पिले देता सद्गुरु दे विकल्प निर्विकल्पता याची आता काय द्यावे. विकल्पच सगळे निघून गेले ना. हनुमंताचं बोलणं केलं आणि विकल्प निघून गेले. सद्गुरु झाले आमचे. आता आपण याच्यातून उत्तीर्ण होण्यासाठी काय हनुमंताला द्यावं. याचा आपल्यावर किती उपकार आहे, किती याचं प्रेम आहे असं वर्णन हनुमंताचं करत आहे. कामधेनुची दुभरी कामना रूप त्याची देणी आतीत देणे सद्गुरु वचनी उत्तीर्ण त्याला गुणी केली होय. आता एखाद्याला दूध मिळालं नाही, गाय कामधेनूची जरी प्रगट झाली मिळाली, कामधेनू एकदम एखाद्याच्या घरी मिळाली तर त्याला किती आनंद बघायला मिळालं नाही. ती जर प्रत्यक्ष भेटली किती चिंता लागली होती भरताला. अरे भरताच्या माईली चिंता लागली होती आणि प्रत्यक्ष हनुमंत एकदम त्याने कामधेनू कल्पतरूच आल्यासारखं एवढा आनंद झालेला आहे. देऊ परिस धातू अर्थ तिथू काही अनर्थ तेजीन घडेची उत्तीर्णत्व आघातातारत्व सद्गुरुचे देहे उतराई होऊ सद्गुरुशी तरी नेते रे देहासी नेते रे पण नेते रे आशी उत्तीर्ण त्यासी घडे ना. आता आपला हे ध्येय आहे आणि एखाद्याने आपल्यावर उपकार केला. या ध्येयाला आपल्याला देवाने जन्म दिलेला आहे. आपण या देवाचं भजन करून याच्यातून आपण त्याला हे दिलं पाहिजे, उत्तीर्ण झालं पाहिजे. याच्यातून आपण उत्तीर्ण व्हावं लागतंय. पण तसं झालं नाही म्हणून ह्या हनुमंत आला. तो प्रत्यक्ष आम्हाला देव जे भेटलेला आहे त्यानं आम्हाला एवढं सांगितलं याच्यातून आम्ही उत्तीर्ण कसं व्हावं असं विचार करू लागलेले आहे. आता एकती विवंचन तनुमान सहित धन कि देशात गुरुशी वेदन तरी उत्तीर्ण काही एक. आता तन मन धनाने आपण आपल्या सद्गुरूला आता शरण जावं आणि सद्गुरूला तन मन धन सगळं ध्येयासहित अर्पण जरी केलं तरी आपल्या सद्गुरूचा आपल्यावरला उपकार भेटत नाही असं त्या ठिकाणी बोलत आहे. त्याहून वेगळा अनेक दिसे पदार्थ असंख्य सर्व सवे अर्पण्या दे चरणी मस्तक ठेवणे. आता एवढेही करून किती जरी केलं याचा उपकार हे भरपूर आहे. याचं किती जरी दिलं तर कमी आहे. मग आपल्याच्यानं दुसरं काही होत नाही. त्याच्या चरणावर आपलं नतमस्तक तरी व्हावं
असं बोलू लागलेले. आयसा करोनी निर्धार चरणी माता पैसतवर ठेवोनी नमिला कपिंग मौने करोनी सत्वर पै भरते. अहो भरताना विचार केला आपल्याला किती उपकार केलाय की आपल्याला सांगता येत नाही आणि आपल्याला याचा उपकारातून आपण उत्तीर्ण होत नव्हतो. आपण एकच करू हनुमंताचे चरण धरून आणि त्याच्यातून आपण मग काहीतरी उत्तीर्ण होऊ. उत्तीर्ण होणारच नव्ह असं तर भरताना ठरवून हनुमंताचे चरण वंदन करावं असा विचार केला. कौशल्यादी माता शेष सुमंतादी प्रधान देख आनंद भरित होनी लो कपिनायक नमियला. आता कौशल्य रामाची माय असणारी आहे ती कौशल्या सुमंत प्रधान निवून सोडायला आला होता. रामाला वनवासाला देवाला येऊन आला होता. तू तिथं आला होता. जनस्थान लोक आले होते. सगळे अविधेतले लोक आले होते. सगळ्याला आनंद झाला होता. हनुमंताचं बोलणं अमृतापेक्षा गोड एवढा आनंद झाला होता. आणि हनुमंताच्या भेटीसाठी कौशल्या माता आणि सर्व त्या ठिकाणी आलेली. दुःख निरसले सकळी कारण झाला लोणी नामे कर्जती येते रघुनायक निज विजयी. आता त्या ठिकाणी आले हनुमंतावर सर्वजण रामनामाची गर्जना केला. आज आमचा राम विजयी झाला. आता राम आम्हाला येणार आहे. रामानं कार्य केलं. हनुमंताच्या मुखातून ऐकलं म्हणून सर्वाला त्या ठिकाणी आनंद झालेला आहे. यर यरा क्षम देती यर यरा लिंगिती खांदी घेऊनी मारवती नाचताती आनंदे. आनंद झाला. भयानक आलिंगन देऊ लागले एकमेकाला. हातात हात देऊ लागले. कुणी कुणाच्या पाया पडू लागलं. रामाचं चिंतन करू लागले. राम विजय झाला म्हणून काही जणांनी उठले हनुमंताला खांद्यावर घेतलं आणि नाचायला लागले. अशी अवस्था त्या ठिकाणी झाली. दीपावली निरांजने हनुमंताशी अक्षय वाणे जिव्हासी बळीदाने सानिती पवन पुत्रावरोनी. एवढा आनंद झाला सांगता येत नाही. एवढा आनंद झाला. आपल्या तिथल्या जन्म स्त्रिया असलेला हातामध्ये आरत्या घेऊ लागल्या. अक्षता घेऊ लागल्या. हनुमंतावर टाकू लागले. फुलाचा वर्षाव करू लागले आणि हनुमंताचं वर्णन करू लागलेली. त्राटिल्या निशान भेरी गगन गरजे मंगल तुरी गुड्या तोरणे घरोघरी प्रीती थोर उत्साह. हनुमंताला खांद्यावर उचलून घेतलं. नाचू लागले. स्तुती हनुमंताची करू लागले. घरोघर गुड्या लावल्या होत्या. घरोघर गुड्या लावल्या होत्या. वाद्य वाजू लागल्या. सगळे गगनामध्ये आवाज दुमदुम गेला. एवढे वाद्य लावू लागली आणि सर्वाला आनंद झाला. नाचू लागले असं नाथमरा सांगते. घरोघरी मंगलाचरणे प्रीती मांडिली कीर्तने मृदंग स्मृती मधुर गाणे टाळ चिपळ्या समवेत. आता आनंद जातो. घरोघर भजन चालू. कुठं कीर्तन चालू. कुठं रामायण चालू. कुठं भागवत चालू. काही गुरदांग लावले. टाळ विना आनंदाला पारावार नाही. गुड्या उभ्या केल्या. निरंजन लावलेले आणि त्या ठिकाणी आनंद झाला. आपल्या दिवाळीचा जसा उल्हासन आपण करतो तसे त्याच्यापेक्षा 10 पटीने आधी एवढा आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. उपाये वाजती हाती गहिर तुळशी माळा परिकर सुमन वृष्टी हाती सादर होत्या पार कीर्तने. अहो कीर्तन करू लागले. फुलाचा वर्षाव करू लागले. फुलाच्या माळी घालू लागले. वाद्य लावलं होतं. चिपळे हाताने घेतलेल्या मृदंग विना टाळ वाद्य अनेक प्रकाराचे असे जागोजाग कथा चालू होत्या. कुठं भजन होतं. कुठं गवळणी होतं. कुठं बाया गाणे म्हणू लागल्या. रामनामाचे गाणे. एवढा आनंद त्या ठिकाणी झालेला. हे देखोनी हनुमंता त्यान झाला आनंद भरी प्रधान बोला बोली सुमन
हनुमंताला प्रेम मात नाही. आणि तिथं रामाशिवाय भजनच नव्हतं, ऐकायचंच राम होतं. आणि मग त्यावेळेस सुमंताला बोलून घेतलं हनुमंतानं. आणि सुमंत प्रधानाला काय हनुमंतराय सांगते ते ऐका. निवांत काय होशी मानसी झाले श्रीराम भेटीसी, करावया सामुग्रीसी दळभारेसी सजोगा. हनुमंतानं त्या सुमंत प्रधानाला बोलणार, इथंच उगा जोश करू नका, इथंच नाचू नका. अरे काय सामुग्री घ्या, रथ घ्या, घोडे घ्या, वाद्य घ्या, काही घ्या, रामाच्या भेटीला चला. असं काय त्याची सामुग्री गोळा करायची ते करा, इथंच तुम्ही नाचत बसाला, इथंच गात बसाला, असं हनुमंताने त्या प्रधानाजवळ सांगितलं. प्रेमे विकळ भरत शत्रुवंत साची तेत तुम्ही संपादोनी सम, चला रघुनाथ दर्शना. जसा भरत आणि शत्रुघ्न आहे तसंच प्रधानाला अधिकार असतो राजाच्या घरचा. राजाचा जितका अधिकार असतो तेवढा प्रधानापाशी अधिकार असतो. आणि तुम्ही काय करा, भरत आहे शत्रुघ्न आहे त्याच प्रकारे सगळ्यांना सांगा आणि रामाच्या भेटीसाठी चला, असं हनुमंतराय बोलले. ऐकून या तेव्हानी भरत उठला तत्क्षणी, लागला हनुमंताच्या चरणी भली आठवण दिधली. आता हनुमंताचं बोलणं ऐकल्यावर भारतानं ऐकलं, मला तर आठवण बी झाली नव्हती म्हणलं. अरे तू बरी आठवण करून दिलीस हनुमंता, मी या ठिकाणी बसलोय आणि तू आठवण करून दिलास रामाच्या भेटीला जावं लागतंय आणि मी इथंच दुसरेच कार्य करीत बसलोय, असं हनुमंताचं वर्णन परत करू लागले. काहीतरी आम्ही येत पडिलो असतो तटस्थ, कोण करिता सावची रघुनाथ दर्शना. आता भरत बोलू लागला, हनुमंता मी असं जिथं पिढीत बसलो असतो, आम्हाला कोण सावध करणार आहे या ठिकाणी. काय हनुमंता तुझी बुद्धी आहे, आम्ही या ठिकाणी विचार करीत बसलो असतो, पण तू फार बुद्धिवान हनुमंत आहे, असं भरत राजा बोलत आहे. ऐकोणी भरताचे वचन हनुमान घाली लोटांगण करिता ती प्रीती वंचन, सावधान प्रियसी. आता हनुमंताचं वर्णन केलं भारताने की हनुमंतानं साष्टांग दंडवत भारताला घातला आणि भारताचं विवेचन कशा प्रकारे हनुमंतराय करू लागले पुढल्या वहीमध्ये ऐका. प्रेमा मन विजय सत्वावता रामती गुणा परता, गुणी पाहता तत्वता राम सर्वता भेटेना. अरे राम प्रत्येकाला भेटू शकत नाही, वैराग्य पाहिजे. वैराग्य असलं तरच आपल्याला रामाचं नाव घ्यायला येते. अरे आपल्याला निघायचं म्हणलं तरी आपल्या मागे अनेक भानगड निघत्या, कारण वैराग्य आघात असल्या कितीही संकट असो, किती अडचणीतून, पण रामाची भेट त्यालाच होत असते. प्रत्येकाला रामाची भेट होत नाही भरता, असं हनुमंतराय सांगू लागले. म्हणून याची सावधानी शेषरतम त्यागू, सत्वावस्था उतली जाण त्याही आपण जिरवावी. आता या ठिकाणी रज तम हे काढून टाकले पाहिजे. अरे ज्या वेळेस रामाची भेट, देवाची भेट घ्यायची तर आपलं राग काढला पाहिजे, राग धरला नाही. एकदम एकसारखं निश्चय करावं लागतं, मन ताब्यात घ्यावं लागतं, वैराग्य आणावं लागतंय आणि मग राम बघायला भेटत असतंय. असा राम प्रत्येकाला भेटत नाही असं सांगू लागली. प्रेमावस्था मूर्छित वरती तेथे सर्वर कोणा प्रती, कोण पावे अर्थ प्राप्ती सुरते निश्चिती तटस्थ. अहो या ठिकाणी काय झालं, तुम्ही मूर्छी मध्ये पडला, मग कोण ध्यान करायला. अरे माणूस जर झोपला तर त्याला काय कळालं, जर मूर्छित अवस्था जर झाली तर त्याला देवाचं बी ध्यान राहू शकत नाही, चिंतन बी होऊ शकत नाही आणि बाकी सगळेच विचार करीत बसले होते. अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली. येथे गुणाचे आवरण तेथे कैथे राम दर्शन,
म्हणून साधके आपण सर्वता गुण जिंकावे. अवस्था सगळे काढून तम अंगातलं काढून टाकलं पाहिजे. अरे आणि त्याच्यातून आपल्याला सात्विक गुण घेतला पाहिजे. नंतर तम गुणामध्ये आपण किती जरी विचार करीत बसलो तो आपलं कार्य होत नाही असं त्या ठिकाणी सांगू लागले. निषेध गुणाचा निराधते मोक्षे पुरीशी होय वास. तुम्ही तरी येतीचे क्षिती आणि अनुज रामाचे. हनुमंतराय सांगणारे बाबा तुम्ही कसे आहोत, तुम्ही रामासारखे आहोत, तुम्ही रामाचे बंधू आहोत, रामाचे आप्त आहोत. अहो तुम्ही रामाची भक्ती तुमची भयानक आहे असं हनुमंतराय भारताचं वर्णन करू लागलेले. मनोरी तुम्ही तत्वता घेऊन या तत्व अवस्था. चला भेटू रघुनाथा अति सत्वरता निघावे. अहो सत्वावृत्त भरता घेऊन टाका आणि तुम्ही आता प्रत्यक्ष रामाच्या भेटीसाठी चला असं सांगू लागलेले. मला